नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार. संशय समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण. आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस. अवैध शस्त्रसाठा विक्रीसाठी काही जण येणार असल्याच्या माहितीवरून सापळा रचलेल्या पोलिसांनी गैरसमजातून नदीकाठी मोटार दुरुस्तीसाठी थांबलेल्या दोघा सक्का चुलत भावांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत अवधूत उर्फ प्रणव धनाजी पाटील वय 20 गंभीर जखमी झाला आहे. विरा सुरेश पाटील वय 19 दोघे नेरले तालुका वाळवा यालाही दुखापत झाली आहे. या दोघांना विना चौकशी केलेल्या मारहाणीमुळे संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला बहे तालुका वाळवा येथील कृष्णा नदीकाठी अवैध शस्त्र विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी दिनांक 8 रोजी दुपारी 1 ते 2च्या सुमारास साध्या वेशात सापळा रचला होता. त्याचवेळी शेतातील पाण्याची मोटर नादुरुस्त झाल्याने अवधूत व विराज हे दोघे चुलत भाऊ दुरुस्तीसाठी तेथे आले होते. वायरमनची वाट पाहत थांबले असताना पोलिसांना हे दोघे संशयित गुन्हेगार वाटले. शहानिशा न करता अथवा ओळख पटवून न घेता पोलिसांनी थेट मारहाण सुरू केली. फरफटत नेलं. जखमी अवस्थेत एका ठिकाणी नेऊन सोडले. अवधूतने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्हाला विनाकारण का मारताय अशी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी मारहाण सुरूच ठेवली. अवधूतला फरफटत नेऊन कपडे काढून विवस्त्र अवस्थेत तिथेच सोडले. विराजला गाडीत घालून नरसिंहपूरच्या दिशेने नेलं. गंभीर जखमी अवधूतने शेतमजुरांकडे मदत मागितली, मात्र पोलिसांच्या दहशतीने कोणी पुढे आले नाही. अखेर नेरलीचे सरपंच संजय पाटील यांना फोन केल्यानंतर ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस गस्ते, सावंत, शिंदे व अन्य एक अशा चौघांवर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी न करता साध्या वेशातील पोलिसांनी नागरिकांना अमानुष मारहाण करणे निंदनीय आहे. गैरसमज झाला तरी कायद्याचे रक्षकच कायदा हातात घेऊ शकत नाहीत. संशयित समजले तरी ताब्यात घेऊन चौकशी करणं अपेक्षित होतं. अंगावरचे कपडे काढणे, फरफटत नेणं याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील म्हणाले, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस साध्या वेशात होते. संशयावरून या दोघांना ताब्यात घेतलं. चौकशी करीत असताना एकाने अपहरण करत असल्याच्या भीतीतून प्रतिकार केला. त्याच्याकडे शस्त्र असावे या संशयातून धक्काबुक्की झाली, मात्र जबर मारहाण झाल्याचा गैरसमज आहे. प्रत्यक्ष माहिती घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. घटनेची माहिती मिळताच आमदार जयंत पाटील यांनी जखमी अवधूत उपचार घेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.